जय शिवराय मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। आता तुम्हाला पेरणी करण्यासाठी बियाणे लागत असतं, त्यामध्ये गहू असेल, नंतर हरभरा असेल व इतर अजून दुसरे बियाणे असतील, तर हे बियाणे राज्य शासनाच्या माध्यमातून 50% अनुदानावरती उपलब्ध करून दिलं जातं। तर त्यासाठी तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टल वरती अर्ज करावा लागतो। अर्ज केल्याच्या नंतर तुम्ही जर लॉटरी निघते, त्या लॉटरी मध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं, तुमची निवड जर झाली, तर तुम्हाला 50% अनुदानावरती हे सर्व बियाणे उपलब्ध करून दिल्या जातं। यासाठी 2 हेक्टरची कमाल मर्यादा त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे आणि 50% अनुदान तुम्हाला यासाठी भेटणार आहे। तर ही सर्व तुम्हाला 50% अनुदान भेटण्यासाठी तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने करू शकता याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती यापुढेही तुम्हाला भेटत राहणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी आपल्याला महा-डी-बी-टी पोर्टल वरती यायचं आहे। याची लिंक तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या, mahadbt.maharashtra.gov.in या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही या पेज वरती येणार आहात। याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डायरेक्टली त्यावरती क्लिक करून डायरेक्टली या पेज वरती तुम्ही येणार आहात। इथे आल्याच्या नंतर तुम्ही जर नवीन अर्जदार असाल, या अगोदर या ठिकाणी नोंदणी केली नसेल, तर इथे तुम्हाला दिसत असेल नवीन अर्जदार नोंदणी, यावरती क्लिक करून नवीन अर्जदार नोंदणी या ठिकाणी करून घ्या। नवीन अर्जदार नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला एक वापरकर्ता आयडी म्हणजे युजर आयडी आणि पासवर्ड भेटेल। तो युजर आयडी पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाका आणि लॉग इन यावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही सक्सेसफुली लॉग इन होणार आहात। आणि जर तुमच्याकडे वापरकर्ता आयडी नसेल तर तुम्ही आधार क्रमांकाने सुद्धा लॉग इन करू शकता। या ठिकाणी आधार क्रमांक टाका, नंतर इथे ओटीपी वरती क्लिक करा आणि ओटीपी पाठवा यावरती क्लिक करा। ओटीपी पाठवा यावरती क्लिक केल्याच्या नंतर एक आधार क्रमांकाला जो काही मोबाईल रजिस्टर आहे त्यावरती एक ओटीपी जाईल, तो ओटीपी त्या ठिकाणी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। लॉग इन केल्याच्या नंतर आपण या पेज वरती या ठिकाणी येणार आहोत। इथे आल्याच्या नंतर आपली प्रोफाईल आपल्याला 100% इथं कंप्लीट करून घ्यायची आहे। तिथे तुमची वैयक्तिक माहिती असेल, वैयक्तिक तपशील असेल, पिकांचा तपशील असेल व इतर प्रकारची जी काही माहिती असेल ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि प्रोफाईल 100% त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायची आहे। कंप्लीट झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला अर्ज करा या ठिकाणी दिसत आहे, अर्ज करा यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी येणार आहोत। इथे तुम्हाला दिसत आहे अलग अलग कृषी यांत्रिकीकरण आहे, सिंचन साधने व सुविधा आहे, त्यानंतर 3 नंबरला आहे बियाणे, औषधे व खते। या ठिकाणी आपल्याला इथे बाबी निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर इथे आपल्याला सुरुवातीला पहा बियाणे, औषधे व खते इथे दिसत आहे। इथे पहा टिप 1 दिसत आहे, त्या ठिकाणी वाचून घ्या की आपणास कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल। म्हणजे जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रासाठीच आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो। त्यानंतर पीक प्रात्यक्षिकाकरिता बियाण्यास 100% अनुदान दिलं जाईल आणि प्रमाणित बियाण्याकरिता कमाल 50% मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जाईल असं या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी आपण खाली पहा आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। इथे तुमचा जो तालुका आहे तो तालुका इथे तुम्हाला टाकायचा आहे। या ठिकाणी सिलेक्ट करा तालुका। त्यानंतर इथे तुमचं जे गाव शहर गाव आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे तुमचा सर्वेक्षण क्रमांक, गट क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ऑटोमॅटिक इथून सिलेक्ट करा। त्यानंतर इथं मुख्य घटक इथं ऑटो पॉप्युलेटेड या ठिकाणी सिलेक्ट असणार आहे की अनुदानावर बियाणे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे। नंतर पुढचा जो आहे बाब निवडा, यामध्ये आपल्याला बियाणे हा घटक निवडायचा आहे। त्यानंतर पीक निवडा, आपल्याला कुठल्या पिकासाठी, पीक म्हणजे कोणत्या पिकाच्या बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे
ते आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. इथे पहा करडई आहे, गहू आहे, जवस आहे, मोहरी आहे आणि हरभरा आहे. यापैकी ज्याचा आपल्याला पाहिजे आहे ते आपल्याला या ठिकाणावर निवडायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला इथे दिसत असेल की अनुदान हवे असलेली बाब म्हणजे आपल्याला या ठिकाणावर निवडायचे आहे. प्रमाणित बियाण्याचे वितरण किंवा पीक प्रात्यक्षिक. आपल्याला इथं दोन्ही पैकी जे योग्य तुम्हाला वाटेल ते निवडायचं आहे. प्रमाणित बियाण्याचे वितरण हे मी या ठिकाणी निवडतो. इथं आल्याच्या खाली इकडे पुढे तुम्हाला दिले जाईल बियाण्याचा प्रकार उच्च उत्पादनक्षम बियाणे या ठिकाणी ऑटो पॉप्युलेटेड सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर खाली इथे दिसेल तुम्हाला की वाण निवडा. जुने वाण पाहिजे आहे की नवीन वाण पाहिजे आहे ते तुम्हाला या ठिकाणावर निवडायचं आहे. जुने पाहिजे असेल तर जुने सिलेक्ट करा, नवीन पाहिजे असेल तर नवीन या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर इथे पुढे वाण म्हणजे इथे तुम्हाला वाण निवडायचे आहे. या इथे तुम्हाला भरपूर असे वाण दिले जातात. त्यापैकी तुम्हाला एकच कोणतं तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे. जे तुम्हाला पाहिजे आहे ते मी या ठिकाणी एक सिलेक्ट करतो. या ठिकाणी पहा. त्यानंतर इथं तुमचे जे काही जमिनीचे एकूण क्षेत्र आहे ते एकूण क्षेत्र या ठिकाणी दाखवले जाईल. त्यानंतर इथं क्षेत्र हेक्टर मध्ये जेवढं तुम्हाला म्हणजे हे जे पीक आहे, आता समजा हरभरा तुम्हाला किती एकर पर्यंत 1 एकर मध्ये पेरायचा आहे की 2 एकर मध्ये 3 एकर मध्ये जेवढं तुम्हाला त्यासाठी बियाणं लागत आहे तेवढंच तुम्हाला या ठिकाणाहून तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली तुम्हाला इथे दिसेल एक आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्य वाण उपलब्ध करून दिले जाईल. म्हणजे तुम्ही जे अर्ज केलेला आहे ते वाण जर उपलब्ध नसेल तर तुम्हाला दुसरं वाण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल. असं त्यासाठी आपल्याला इथे संमती द्यायची आहे. हे सर्व व्यवस्थित या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जतन करा यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला विचारेल की अजून कुठले घटक तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहेत का. जर निवडायचं असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. नो केल्याच्या नंतर आपण डायरेक्टली मेनू वरती जाणार आहोत. इथे आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आपला अर्ज अजून संपलेला नाही. तर आपल्याला काय करायचं आहे की अर्ज सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण जो इथे पहा आपल्याला एक विंडो ओपन झालेली आहे की आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखीन काही बाबीचा समावेश करावयाचा असल्यास मेनूवर जा, या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा. जर आपल्याला अजूनही दुसरे काही बाबी जर ऍड करायच्या असतील तर तुम्ही मेनूवर जाऊन तिथे अर्ज परत तुम्ही ऍड करू शकता किंवा जर आता अजून ऍड करायच्या नसतील तर तुम्ही डायरेक्टली अर्ज सादर करा यावरती क्लिक करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी ओके करायचं आहे. आपण निवडलेले आहेत. या ठिकाणी पहा यावरती क्लिक करा. आपण जे अर्ज केले होते ते अर्ज आपल्याला या ठिकाणी दिसतील. तर आपल्याला प्राधान्य क्रम त्याला द्यायचा आहे. आणि इथे आपल्याला सहमती द्यायची आहे की योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील. तर आपल्याला इथे सहमती द्यायची आहे. इथे टिक करायची आहे आणि अर्ज सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे. या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. आपण पहिल्यांदाच पेमेंट या ठिकाणी केलेलं होतं. पहिल्या अर्जाचं पेमेंट केल्यामुळे आपल्याला परत या ठिकाणी पैसे भरण्याची गरज आपल्याला त्या ठिकाणी पडलेली नाही. आपला डायरेक्टली अर्ज या ठिकाणी यशस्वीपणे अर्ज केला आहे असा या ठिकाणी आहे. अर्ज पूर्ण झालेला आहे. आपण अर्ज जो केलेला आहे तो पाहण्यासाठी
पुन्हा आपल्याला कुठे पाहायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आलेला आहे पहा, छाननी अंतर्गत अर्ज. या ठिकाणी आपण पाहू शकतो, इथे अर्ज क्रमांक सुद्धा आलेला आहे. हे पहा, बियाणे, औषधे व खते यासाठी बियाणे आहे एलिजिबल फॉर लॉटरी या ठिकाणी, आणि इथे पोच पावती इथे आहे. यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपली पोच पावती या ठिकाणी दिसणार आहे. या पद्धतीची पोच पावती असेल, तुम्ही त्याची प्रिंट काढून तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता. त्यानंतर जर तुम्ही केलेले काही अर्ज जर पाहायचा असेल तर यावरती क्लिक करा आणि तुमचा अर्ज तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पाहता येणार आहे. वैयक्तिक माहिती असेल, पत्ता वगैरे, या ठिकाणी एक एक क्लिक करून तुम्ही तुमची माहिती पूर्ण पाहू शकता. की या पद्धतीनं तुम्हाला तुमचा अर्ज खरीप हंगामातील बियाण्यासाठी करायचा आहे. ही अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.